ओम नमो श्री गजवदना गणराजा गौरीनंदना विघ्नेशा भवव्यहरणा नम माझे साष्टांगी। नंतर नमिनी श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची। नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली। थोर ऋषी मुनी संतजन नवनाथ नाराजन करुणी तयासी नमन स्तोत्रपाठ आरंभिला। सूर्यचंद्र आणि मंगळ बुध गुरु ग्रह विशाल शुक्र शनी हे सगळं राहु केतु सहित वंदिले। पंचमहाभूते सप्तर्षी सप्तचिरंजीव अष्टदिक्पालासी प्रार्थितो त्या सर्वासी स्तोत्र प्रभावी करावजा। नमो शाबरी शक्ती तुझे स्तोत्र गातो यथामती स्वीकारुणी ही माझी भक्ती मनोरथ पूर्ण करावे। महाकाली महालक्ष्मी महासरस्वती विश्वमाता विश्वसाक्षी भगवती नामे रूपे अनंत असती एकाच शाबरी शक्तीची। आदिमाया सती गौरी जी असे त्रिपुर सुंदरी तीच महादेवी शाबरी संशयात मुळी नसे। बगलामुखी भ्रामरी सर्वबाधाहरणी भुवनेश्वरी चंद्रिका चामुंडा चक्रेश्वरी चतशृंगीचे देवी ती। शाकिनी डाकिनी महापिशाचिनी सप्तमातृका 64 योगिनी रुद्राणी आकाश निवासिनी मुंडदालाधारिणी मधुकैटबादी सातहरी त्या सर्वासी संहारी म्हणून नामे सातेरी जगी प्रसिद्ध जाहली। भवानी दे तुळजापूर रेणुकेचे माहुर अंबाबाईचे कोल्हापूर आंबेजोगाईचे योगिनीचे। ताडे दीन पीठ ती देवीची एकाविन पीठे शक्तीची तीच स्थाने श्री शाबरीची। पुण्यक्षेत्रे भूमीवरी जैसे धैर्य साहस उद्यम बुद्धिशक्ती पराक्रम सहा गुण हे सर्वोत्तम तेथे जी देवी नांदते। नाथपंथी सिद्ध 84 त्याची स्तविले नित्य तिजासी अष्टसिद्धी प्राप्त झाल्या तासी देवीच्या कृपेने। ब्रह्मांडाचा खेळ मांडी खेळी खेळी आणि सोडी उगवी वाढवी तुझी तोडी लीला करी धारण। नवदुर्गा सप्तवारसा या रूपाने विश्व पसारा परशिला तिने सारा ऐसे सर्वथा ती। पूजा पूजक पूजन ध्येय ध्याता ध्यान कर्म भक्ती आणि ज्ञान अशा त्रिपुटी अनेक अनेक शब्द अनेक वृत्ती अनेक वाद अनेक कृती परंतु यातील मूळ तत्वते शाबरी देवी जाणावी। त्रिविध दुःख निवारणी त्याची परमानंदी स्थिती करुणी दोन्ही अंगे दे मुक्तीची जाणी तिच्या कृपेने लाभती। नवनाथाची केली उपासना दिव्य शक्ती लाभली त्यांना त्याचीच ही गुप्त प्रार्थना स्तोत्र रूपे प्रकटली। भजन पूजन नामस्मरण भक्तीची मुख्य 3 साधन ध्यान आणि स्तोत्र पठन नित्य नेमे करावे। श्रद्धा असावी सबळ देसी श्रद्धा देसे फळ श्रद्धे वाचने भक्ती निष्फळ। श्रद्धा बैठक जीवनाची देवऋण आणि पितृऋण समाज ऋण राष्ट्र ऋण कोणी जाऊ नये विसरून तीच सेवा देवीची। प्रयत्न देथे प्रगती काळस देथे आपत्ती हे करून ठेवावे चित्ती कर्तव्य कर्म करावे। शरीर आणि चंचल मन यावर ठेवाने नियंत्रण आहार विहार भाषण प्रमाणात असावे। ठेवून नित्य शुद्ध आचरण मनापासून करी प्रयत्न त्याच्यासी देवी होय प्रसन्न आणि इच्छले दिसतसे। यत्यपरात परा नाही धर्म सत्य सत्य शरीर मर्म या धर्माचे कर्म हे महापातक जाणावे। सदा सर्वदा सत्य वदावे सत्य ते हे गोड असावे गोड परंतु असत्य नसावे सनातन धर्म असासे। व्याघ्र वाहन लाल वसन विंध्याकरे वास्तव्य स्थान तरी त्रिलोकी करी भ्रमण तिच्या चरणी प्रमाण। फल्गुन निधी गयेची सरस्वती दी प्रयागची त्या दोन्ही गुप्त गंगाची स्नाने घडती स्मरण मात्रे। त्रिशूल खड्ग चक्र गदाधरणी अज्ञान निमित्त हारिणी साक्षात सूक्ष्म रूपिणी विघ्ने निवारी सर्वही। निर्लेप निर्विकारी जी स्थूल सूक्ष्म स्थिरचरी प्रत्यक्ष ब्रह्मचे शाबरी चैतन्य रूप राहतसे। आकाश वायू अग्नी पाणी आणि मेदिनी पंचक्रोशाची वंचातुनी तीच आत्मशक्ती संचारी। तिचेच करावे चिंतन देवीमय भावे आपण तेव्हाच कुंडलिनी जागृत होऊन साक्षात्कार होतसे।
ऐसे ब्रह्मचिंत आत्मचिंतन जे जे करते रात्रंदिन तेची जे गे धन्य धन्य जन्म मरण येत्यास देवीचे रूप आठवावे तिच्या पुढे नम्र भावे दोन्ही हात जोडावे आणि मागावे मागणे शरण त्रिवार शरण दुःख दारिद्र्य दूर करुण आयुष्य आरोग्य धन देय माते उदंड भार घालून तुझ्यावरी वागतो मी या संसारी अपराध होते कितीतरी क्षमा मागावी असावी अशुभ टळावे मंगल व्हावे सौभाग्य गृहदार सुख भवावे मनशक्ती वाहन सुख असावे संतती होय सद्गुणी त्रिदोषांचे भावे शमन क्षयकुष्ठादी रोगदारुण भय शत्रु हे निवारुण आनंदी आनंद करावा तू अससी कल्पलता इच्छिले देई आता आणि धुर्णी माझा हाता सन्मार्गाने चालावी जादू टोना जारण मारण सर्वारिष्ट क्लेश नष्ट करुण रोगव्याधी दूर ठेवून सुखरूपी ठेवी सर्वांना ऐही जीवनात व्हावे प्रगती अध्यात्म ज्ञानाची व्हावी प्राप्ती हिची दान देय देवी निरंतर तुझी कृपा असावी शरी वरद हस्त ठेवी हेच मागणे असे तुझ्या ठरी ग्रहपीडा आणि भूतबाधा यावरणी उपाय साधा लाल दोरा गळात बांधा त्यावरी मंत्राने मंत्रुणे देता एकांती आणि जीवने असरी रजनी मंत्र जपावा मनीच्या मनी देवी रक्षील निश्चये कार्य भावजा निर्विघ्न प्रिय व्यक्तीचे भावया दर्शन स्पर्धेत मिळावे अश म्हणून स्तोत्र जवळ बाळगावे कामकाजात मिळता सुयश सर्वलोक भावजा वश आणि निघताना प्रवासात स्तोत्र सन्निध असावे नित्य प्रत्येक मंगळवारी आणि नेमिने शुक्रवारी दिवसातून एकदा तरी स्तोत्र अवश्य वाचावे देवी भक्तीचे प्रचारासाठी जोही स्तोत्रे इतरांना वाटी महत्पुण्य तो बांधी गाठी देवी कृपा होतसे शाबरी कवचदे पुरातन त्याचाच आधार घेऊन मराठी स्तोत्र केले निर्माण म्हणे मिलिंद माधव शके 19 7 वर्षी मार्गशीर्ष मास कृष्ण पक्षी सप्तमी शुक्रवार दिवशी स्तोत्र पूर्ण झाले हे इति श्री देव्यार्पणमस्तु श्री शाबरी देव्यै नमो नमः। ओम नमो श्री गजवदना गणराजा गौरीनंदना विघ्नेशा भवव्यहरणा नम माझे साष्टांगी नंतर नमिनी श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली थोर ऋषी मुनी संतजन नवनाथ नारायण करुणी तयासी नमन स्तोत्रपाठ आरंभिला सूर्यचंद्र आणि मंगळ बुध गुरु ग्रह विशाल शुक्र शनी हे सगळं राहु केतु सहित वंदिले पंचमहाभूते सप्तर्षी सप्तचिरंजीव अष्टदिक्पालासी प्रार्थितो त्या सर्वासी स्तोत्र प्रभावी करावजा नमो शाबरी शक्ती तुझे स्तोत्र गातो यथामती स्वीकारुणी ही माझी भक्ती मनोरथ पूर्ण करावे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती विश्वमाता विश्वसाक्षी भगवती नामे रूपे अनंत असती एकाच शाबरी शक्तीची आदिमाया सती गौरी जी असे त्रिपुर सुंदरी तीच महादेवी शाबरी संशयात मुळी नसे बगलामुखी भ्रामरी सर्व बाधाहरणी भुवनेश्वरी चंद्रिका चामुंडा चक्रेश्वरी चतशृंगीचे देवी ती शाकिनी डाकिनी महापिशाचिनी सप्तमातृका 64 योगिनी रुद्राणी आकाश निवासिनी मुंडदाधारिणी मधुकैटबादी 7 हरी त्या सर्वासी संहारी म्हणून नामे सातेरी जगी प्रसिद्ध जाहली भवानी दे तुळजापूर रेणुकेचे माहुर अंबाबाईचे कोल्हापूर आंबेजोगाईचे योगिनीचे साडे 3 पीठती देवीची एका विनपीठे शक्तीची तीच स्थाने श्री शाबरीची पुण्यक्षेत्रे भूमीवरी जैसे धैर्य साहस उद्यम बुद्धिशक्ती पराक्रम 6 गुण हे सर्वोत्तम तेथे जी देवी नांदते नाथपंथी सिद्ध 84 त्याची स्तविले नित्य तिजासी अष्टसिद्धी प्राप्त झाल्या तासी देवीच्या कृपेने ब्रह्मांडाचा खेळ मांडी खेळी खेळी आणि सोडी उगवी वाढवी तुझी तोडी
लीला करी धारण नवदुर्गा सप्तवारसा या रूपाने विश्व पसारा परशिला तिने सारा ऐसे सर्वथाती पूजा पूजक पूजन ध्येय ध्याता ध्यान कर्म भक्ती आणि ज्ञान अशा त्रिपुटी अनेक शब्द अनेक वृत्ती अनेक वाद अनेक कृती परंतु यातील मूळ तत्वते शाबरी देवी जाणावी त्रिविध दुःख निवारणी त्याची परमानंदे स्थिती करुणी दोन्ही अंगे दे मुक्तीची जाणी तिच्या कृपेने लाभती नवनाथाची केली उपासना दिव्य शक्ती लाभली त्यांना त्याचीच ही गुप्त प्रार्थना स्तोत्र रूपे प्रकटली भजन पूजन नामस्मरण भक्तीची मुख्य 3 साधन ध्यान आणि स्तोत्र पठन नित्य नेहमी करावे श्रद्धा असावी सबळ देसी श्रद्धा तैसे फळ श्रद्धे वाचुनी भक्ती निष्फळ श्रद्धा बैठक जीवनाची देवऋण आणि पितृऋण समाज ऋण राष्ट्र ऋण कोणी जाऊ नये विसरून तीच सेवा देवीची प्रयत्न देथे प्रगती आळस देथे आपत्ती हे करून ठेवावे चित्ती कर्तव्य कर्म करावे शरीर आणि चंचल मन यावर ठेवाने नियंत्रण आहार विहार भाषण प्रमाणात असावे ठेवून नित्य शुद्ध आचरण मनापासून करी प्रयत्न त्याच्यासी देवी होय प्रसन्न आणि इच्छले दिसतसे यत्यपरात परा नाही धर्म सत्य सत्य शरीर मर्म या धर्माचे कर्म हे महापातक जाणावे सदा सर्वदा सत्य वदावे सत्य ते हे गोड असावे गोड परंतु असत्य नसावे सनातन धर्म असासे व्याघ्र वाहन लाल वसन विंध्याग्रे वास्तव्यस्थान तरी त्रिलोकी करी भ्रमण तिच्या चरणी प्रमाण फल्गुन निधी गयेची सरस्वती ती प्रयागची त्या दोन्ही गुप्त गंगाची स्नाने घडती स्मरण मात्रे त्रिशूल खड्ग चक्र गदाधरणी अज्ञान निमित्त हारिणी साक्षात सूक्ष्म रूपिणी विघ्ने निवारी सर्वही निर्लेप निर्विकारी जी स्थूल सूक्ष्म स्थिरचरी प्रत्यक्ष ब्रह्मचे शावरी चैतन्य रूप राहतसे आकाश वायू अग्नी पाणी आणि मेदिनी पंचक्रोशाची वंचातुनी तीच आत्मशक्ती संचारी तिचेच करावे चिंतन देवीमय भावे आपण तेव्हाच कुंडलिनी जागृत होऊन साक्षात्कार होतसे ऐसे ब्रह्मचिंत आत्मचिंतन जे जे करते रात्रंदिन तेची जे गे धन्य धन्य जन्म मरण नयत्यास देवीचे रूप आठवावे तिच्या पुढे नम्र भावे दोन्ही हात जोडावे आणि मागावे मागणे शरण त्रिवार शरण दुःख दारिद्र्य दूर करुण आयुष्य आरोग्य धन देय माते उदंड भार घालुने तुझ्यावरी वागतो मी या संसारी अपराध होते कितीतरी क्षमा मागावी असावी अशुभ टळावे मंगल व्हावे सौभाग्य गृहदार सुख मिळावे मनशक्ती वाहन सुख असावे संतती होय सद्गुणी त्रिदोषांचे भावे शमन क्षयकुष्ठादी रोगदारुण भय शत्रु हे निवारुण आनंदी आनंद करावा तू अससी कल्पलता इच्छिले देई आता आणि धुर्णी माझा हाता सन्मार्गाने चालावी जादू टोना जारण मारण सर्वारिष्ट क्लेश नष्ट करुण रोगव्याधी दूर ठेवून सुखरूपी ठेवी सर्वांना काही जीवनात व्हावे प्रगती आध्यात्म ज्ञानाची व्हावी प्राप्ती हेची दान देय देवी निरंतर तुझी कृपा असावी शरी वरद हस्त ठेवी हेच मागणे असे तुझ्या ठरी ग्रहपीडा आणि भूतबाधा यावरणी उपाय साधा लाल दोरा गळात बांधा त्यावरी मंत्राने मंत्रुणे देता एकांती आणि जीवने असे रजनी मंत्र जपावा मनीच्या मनी देवी रक्षील निश्चये कार्य भावया निर्विघ्न प्रिय व्यक्तीचे भावया दर्शन स्पर्धेत मिळावे अश म्हणून स्तोत्र जवळ बाळगावे कामकाजात मिळता सुयश सर्वलोक भावया वश आणि निघताना प्रवासात स्तोत्र सन्निध असावे नित्य प्रत्येक मंगळवारी आणि नेमिने शुक्रवारी दिवसातून एकदा तरी स्तोत्र अवश्य वाचावे देवी भक्तीचे प्रचारासाठी जोही स्तोत्रे इतरांना वाटी महत्पुण्य तो बांधी गाठी देवी कृपा होतसे शाबरी कवचदे पुरातन त्याचाच आधार घेऊन मराठी स्तोत्र केले निर्वाण म्हणे मिलिंद माधव शके 19 वर्षी मार्गशीर्ष मास कृष्ण पक्षी सप्तमी शुक्रवार दिवशी स्तोत्र पूर्ण झाले हे इति श्री देव्यार्पणमस्तु श्री शाबरी देव्यै नमो नमः।
ओम नमो श्री गजवदना गणराजा गौरीनंदना विघ्नेशा भवव्यहरणा नम माझे साष्टांगी। नंतर नमिनी श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची। नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली। थोर ऋषी मुनी संतजन नवनाथ नाराजन करुणी तयासी नमन स्तोत्रपाठ आरंभिला। सूर्यचंद्र आणि मंगळ बुध गुरु ग्रह विशाल शुक्र शनी हे सगळ राहु केतु सहित वंदिले। पंचमहाभूते सप्तर्षी सप्तचिरंजीव अष्टदिक्पालासी प्रार्थितो त्या सर्वासी स्तोत्र प्रभावी करावजा। नमो शाबरी शक्ती तुझे स्तोत्र गातो यथामती स्वीकारुणी ही माझी भक्ती मनोरथ पूर्ण करावे। महाकाली महालक्ष्मी महासरस्वती विश्वमाता विश्वसाक्षी भगवती नामे रूपे अनंत असती एकाच शाबरी शक्तीची। आदिमाया सती गौरी जी असे त्रिपुर सुंदरी तीच महादेवी शाबरी संशयात मुळी नसे। बगलामुखी भ्रामरी सर्व बाधाहरणी भुवनेश्वरी चंद्रिका चामुंडा चक्रेश्वरी चतशृंगीचे देवी ती। शाकिनी डाकिनी महापिशाचिनी सप्तमातृका 64 योगिनी रुद्राणी आकाश निवासिनी मुंडदालाधारिणी मधुकैटबादी सातहरी त्या सर्वासी संहारी म्हणून नामे सातेरी जगी प्रसिद्ध जाहली। भवानी दे तुळजापूर रेणुकेचे माहुर अंबाबाईचे कोल्हापूर अंबेजोगाईचे योगिनीचे। ताडे दीन पीठती देवीची एका विनपीठे शक्तीची तीच स्थाने श्री शाबरीची। पुण्यक्षेत्रे भूमीवरी जैसे धैर्य साहस उद्यम बुद्धिशक्ती पराक्रम सहा गुण हे सर्वोत्तम तेथे जी देवी नांदते। नाथपंथी सिद्ध 84 त्याची स्तविले नित्य तिजासी अष्टसिद्धी प्राप्त झाल्या तासी देवीच्या कृपेने। ब्रह्मांडाचा खेळ मांडी खेळी खेळी आणि सोडी उगवी वाढवी तुझी तोडी लीला करी धारण। नवदुर्गा सप्तवारसा या रूपाने विश्व पसारा परशिला तिने सारा ऐसे सर्वथा ती। पूजा पूजक पूजन ध्येय ध्याता ध्यान कर्म भक्ती आणि ज्ञान अशा त्रिपुटी अनेक अनेक शब्द अनेक वृत्ती अनेक वाद अनेक कृती परंतु यातील मूळ तत्वते शाबरी देवी जाणावी। त्रिविध दुःख निवारणी त्याची परमानंदी स्थिती करुणी दोन्ही अंगे दे मुक्तीची जाणी तिच्या कृपेने लाभती। नवनाथाची केली उपासना दिव्य शक्ती लाभली त्यांना त्याचीच ही गुप्त प्रार्थना स्तोत्र रूपे प्रकटली। भजन पूजन नामस्मरण भक्तीची मुख्य 3 साधन ध्यान आणि स्तोत्र पठन नित्य नेमे करावे। श्रद्धा असावी सबळ देसी श्रद्धा तैसे फळ श्रद्धे वाचने भक्ती निष्फळ। श्रद्धा भैटक जीवनाची देवऋण आणि पितृऋण समाज ऋण राष्ट्र ऋण कोणी जाऊ नये विसरून तीच सेवा देवीची। प्रयत्न देथे प्रगती आळस देथे आपत्ती हे करून ठेवावे चित्ती कर्तव्य कर्म करावे। शरीर आणि चंचल मन यावर ठेवाने नियंत्रण आहार विहार भाषण प्रमाणात असावे। ठेवून नित्य शुद्ध आचरण मनापासून करी प्रयत्न त्याच्यासी देवी होय प्रसन्न आणि इच्छले दिसतसे। यत्यपरात परा नाही धर्म सत्य सत्य हेरी मर्म या धर्माविचे कर्म हे महापातक जाणावे। सदा सर्वदा सत्य वदावे सत्य ते हे गोड असावे गोड परंतु असत्य नसावे सनातन धर्म असासे। व्याघ्र वाहन लाल वसन विंध्याकरे वास्तव्यस्थान तरी त्रिलोकी करी भ्रमण तिच्या चरणी प्रमाण। फल्गुन निधी गयेची सरस्वती दी प्रयागची त्या दोन्ही गुप्त गंगाची स्नाने घडती स्मरण मात्रे। त्रिशूल खड्ग चक्र गदाधरणी अज्ञान निमित्त हारिणी साक्षात सूक्ष्म रूपिणी विघ्ने निवारी सर्वही। निर्लेप निर्विकारी जी स्थूल सूक्ष्म स्थिरचरी प्रत्यक्ष ब्रह्मचे शाबरी चैतन्य रूप राहतसे। आकाश वायू अग्नी पाणी आणि मेदिनी पंचक्रोशाची वंचातुनी तीच आत्मशक्ती संचारी। तिचेच करावे चिंतन देवीमय भावे आपण तेव्हाच कुंडलीने जागृत होऊन साक्षात्कार होतसे।
ऐसे ब्रह्मचिंत आत्मचिंतन जे जे करते रात्रंदिन तेची जे गे धन्य धन्य जन्म मरण न येत्यास देवीचे रूप आठवावे तिच्या पुढे नम्र भावे दोन्ही हात जोडावे आणि मागावे मागणे शरण त्रिवार शरण दुःख दारिद्र्य दूर करुण आयुष्य आरोग्य धन देय माते उदंड भार घालून तुझ्यावरी वागतो मी या संसारी अपराध होते किती तरी क्षमा मागावी असावी अशुभ टळावे मंगल व्हावे सौभाग्य गृहदार सुख भवावे मनशक्ती वाहन सुख असावे संतते होय सद्गुणी त्रिदोषांचे भावे शमन क्षयकुष्ठादी रोगदारुण भय शत्रु हे निवारुण आनंदी आनंद करावा तू अससी कल्पलता इच्छिले देई आता आणि धुर्णी माझा हाता सन्मार्गाने चालावी जादू टोना जारण मारण सर्वारिष्ट क्लेश नष्ट करुण रोगव्याधी दूर ठेवून सुखरूपी ठेवी सर्वांना ऐही जीवनात व्हावे प्रगती आध्यात्म ज्ञानाची व्हावी प्राप्ती हिची दान देय देवी निरंतर तुझी कृपा असावी शरी वरद हस्त ठेवी हेच मागणे असे तुझ्या ठरी ग्रहपीडा आणि भूतबाधा यावरणी उपाय साधा लाल दोरा गळात बांधा त्यावरी मंत्राने मंत्रुणे देता एकांती आणि जीवने असरी रजनी मंत्र जपावा मनीच्या मनी देवी रक्षील निश्चये कार्य भावजा निर्विघ्न प्रिय व्यक्तीचे भावजा दर्शन स्पर्धेत मिळावे अश म्हणून स्तोत्र जवळ बाळगावे कामकाजात मिळता सुयश सर्वलोक भावजावश आणि निघताना प्रवासात स्तोत्र सन्निध असावे नित्य प्रत्येक मंगळवारी आणि नेमिने शुक्रवारी दिवसातून एकदा तरी स्तोत्र अवश्य वाचावे देवी भक्तीचे प्रचारासाठी जोही स्तोत्रे इतरांना वाटी महत्पुण्य तो बांधी गाठी देवी कृपा होत असे शाबरी कवचदे पुरातन त्याचाच आधार घेऊन मराठी स्तोत्र गेले निर्वाण म्हणे मिलिंद माधव शके 19 वर्षी मार्गशीर्ष मास कृष्ण पक्षी सप्तमी शुक्रवार दिवशी स्तोत्र पूर्ण झाले हे इति श्री देव्यार्पणमस्तु श्री शाबरी देव्यै नमो नमः। ओम नमो श्री गजवदना गणराजा गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा नम माझे साष्टांगी नंतर नमिनी श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली थोर ऋषी मुनी संतजन नवनाथ नाराजन करुणी तयासी नमन स्तोत्रपाठ आरंभिला सूर्यचंद्र आणि मंगळ बुध गुरु ग्रह विशाल शुक्र शनी हे सगळं राहु केतु सहित वंदिले पंचमहाभूते सप्तर्षी सप्तचिरंजीव अष्टदिक्पालासी प्रार्थितो त्या सर्वासी स्तोत्र प्रभावी करावजा नमो शाबरी शक्ती तुझे स्तोत्र गातो यथामती स्वीकारुणी ही माझी भक्ती मनोरथ पूर्ण करावे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती विश्वमाता विश्वसाक्षी भगवती नामे रूपे अनंत असती एकाच शाबरी शक्तीची आदिमाया सती गौरी जी असे त्रिपुर सुंदरी तीच महादेवी शाबरी संशयात मुळी नसे बगलामुखी भ्रामरी सर्वबाधाहरणी भुवनेश्वरी चंद्रिका चामुंडा चक्रेश्वरी चतशृंगीचे देवी ती शाकिनी डाकिनी महापिशाचिनी सप्तमातृका 64 जोगिनी रुद्राणी आकाश निवासिनी मुंडदालाधारिणी मधुकैटबादी 7 हरी त्या सर्वासी संहारी म्हणून नामे सातेरी जगी प्रसिद्ध जाहली भवानी दे तुळजापूर रेणुकेचे माहुर अंबाबाईचे कोल्हापूर आंबेजोगाईचे योगिनीचे साडे 3 पीठती देवीची एका विनपीठे शक्तीची तीच स्थाने श्री शाबरीची पुण्यक्षेत्रे भूमीवरी जैसे धैर्य साहस उद्यम बुद्धिशक्ती पराक्रम 6 गुण हे सर्वोत्तम तेथे जे देवी नांदते नाथपंथी सिद्ध 84 त्याची स्तविले नित्य तिजासी अष्टसिद्धी प्राप्त झाल्या तासी देवीच्या कृपेने ब्रह्मांडाचा खेळ मांडी खेळी खेळी आणि सोडी उगवी वाढवी तुझी तोडी लीला करी धारण
नवदुर्गा सप्तवारसा या रूपाने विश्वपसारा परशिला तिने सारा ऐसे सर्वथाती पूजा पूजक पूजन ध्येय ध्याता ध्यान कर्म भक्ती आणि ज्ञान अशा त्रिपुटी अनेक शब्द अनेक वृत्ती अनेक वाद अनेक कृती परंतु यातील मूळ तत्वते शाबरी देवी जाणावी त्रिविध दुःख निवारणी त्याची परमानंदी स्थिती करुणी दोन्ही अंगे दे मुक्तीची जाणी तिच्या कृपेने लाभती नवनाथाची केली उपासना दिव्य शक्ती लाभली त्यांना त्याचीच ही गुप्त प्रार्थना स्तोत्र रूपे प्रकटली भजन पूजन नामस्मरण भक्तीची मुख्य 3 साधन ध्यान आणि स्तोत्र पठन नित्य नेहमी करावे श्रद्धा असावी सबळ देसी श्रद्धा देसे फळ श्रद्धे वाचने भक्ती निष्फळ श्रद्धा बैठक जीवनाची देवऋण आणि पितृऋण समाज ऋण राष्ट्र ऋण कोणी जाऊ नये विसरून तीच सेवा देवीची प्रयत्न देथे प्रगती काळस देथे आपत्ती हे करून ठेवावे चित्ती कर्तव्य कर्म करावे शरीर आणि चंचल मन यावर ठेवाने नियंत्रण आहार विहार भाषण प्रमाणात असावे ठेवून नित्य शुद्ध आचरण मनापासून करी प्रयत्न त्याच्यासी देवी होय प्रसन्न आणि इच्छले दिसतसे यत्यपरात परा नाही धर्म सत्य सत्य शरीर मर्म या धर्माचे कर्म हे महापातक जाणावे सदा सर्वदा सत्य वदावे सत्य ते हे गोड असावे गोड परंतु असत्य नसावे सनातन धर्म असासे व्याघ्र वाहन लाल वसन विंध्याकरे वास्तव्यस्थान तरी त्रिलोकी करी भ्रमण तिच्या चरणी प्रमाण फल्गुन निधी गयेची सरस्वती दी प्रयागची त्या दोन्ही गुप्त गंगाची स्नाने घडती स्मरण मात्रे त्रिशूल खड्ग चक्र गदाधरणी अज्ञान निमित्त हारिणी साक्षात सूक्ष्म रूपिणी विघ्ने निवारी सर्वही निर्लेप निर्विकारी जी स्थूल सूक्ष्म स्थिरचरी प्रत्यक्ष ब्रह्मचे शाबरी चैतन्य रूप राहतसे आकाश वायू अग्नी पाणी आणि मेदिनी पंचक्रोशाची वंचातुनी तीच आत्मशक्ती संचारी तिचेच करावे चिंतन देवीमय भावे आपण तेव्हाच कुंडलिनी जागृत होऊन साक्षात्कार होतसे ऐसे ब्रह्मचिंत आत्मचिंतन जे जे करते रात्रंदिन तेची जे गे धन्य धन्य जन्म मरण येत्यास देवीचे रूप आठवावे तिच्या पुढे नम्र भावे दोन्ही हात जोडावे आणि मागावे मागणे शरण त्रिवार शरण दुःख दारिद्र्य दूर करुण आयुष्य आरोग्य धन देय माते उदंड भार घालुने तुझ्यावरी वागतो मी या संसारी अपराध होते कितीतरी क्षमा मागावी असावी अशुभ टळावे मंगल भावे सौभाग्य गृहदार सुख भवावे मनशक्ती वाहन सुख असावे संतते होय सद्गुणी त्रिदोषांचे भावे शमन क्षय कुष्ठादी रोगदारुण भय शत्रु हे निवारुण आनंदी आनंद करावा तू अससी कल्पलता इच्छिले देई आता आणि धुर्णी माझा हाता सन्मार्गाने चालावी जादू टोना जारण मारण सर्वारिष्ट क्लेश नष्ट करुण रोगव्याधी दूर ठेवून सुखरूपी ठेवी सर्वांना ऐही जीवनात व्हावे प्रगती अध्यात्म ज्ञानाची व्हावी प्राप्ती हिची दान देय देवी निरंतर तुझी कृपा असावी शरी वरद हस्त ठेवी हेच मागणे असे तुझ्या ठरी ग्रहपीडा आणि भूतबाधा यावरणी उपाय साधा लाल दोरा गळात बांधा त्यावरी मंत्राने मंत्रुणे देता एकांती आणि जीवने असरी रजनी मंत्र जपावा मनीच्या मनी देवी रक्षील निश्चये कार्य भावजा निर्विघ्न प्रिय व्यक्तीचे भावया दर्शन स्पर्धेत मिळावे अश म्हणून स्तोत्र जवळ बाळगावे कामकाजात मिळता सुयश सर्वलोक भावजा वश आणि निघताना प्रवासात स्तोत्र सन्निध असावे नित्य प्रत्येक मंगळवारी आणि नेमिने शुक्रवारी दिवसातून एकदा तरी स्तोत्र अवश्य वाचावे देवी भक्तीचे प्रचारासाठी जोही स्तोत्रे इतरांना वाटी महत्पुण्य तो बांधी गाठी देवी कृपा होतसे शाबरी कवचदे पुरातन त्याचाच आधार घेऊन मराठी स्तोत्र केले निर्माण म्हणे मिलिंद माधव शके 19 7 वर्षी मार्गशीर्ष मास कृष्ण पक्षी सप्तमी शुक्रवार दिवशी स्तोत्र पूर्ण झाले हे इति श्री देव्यार्पणमस्तु श्री शाबरी देव्यै नमो नमः।
ओम नमो श्री गजवदना गणराजा गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा नम माझे साष्टांगी। नंतर नमिनी श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची। नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली। थोर ऋषी मुनी संतजन नवनाथ नाराजन करुणी तयासी नमन स्तोत्रपाठ आरंभिला। सूर्यचंद्र आणि मंगळ बुध गुरु ग्रह विशाल शुक्र शनी हे सगळं राहु केतु सहित वंदिले। पंचमहाभूते सप्तर्षी सप्तचिरंजीव अष्टदिक्पालासी प्रार्थितो त्या सर्वासी स्तोत्र प्रभावी करावजा। नमो शाबरी शक्ती तुझे स्तोत्र गातो यथामती स्वीकारुणी ही माझी भक्ती मनोरथ पूर्ण करावे। महाकाली महालक्ष्मी महासरस्वती विश्वमाता विश्वसाक्षी भगवती नामे रूपे अनंत असती एकाच शाबरी शक्तीची। आदिमाया सती गौरी जी असे त्रिपुर सुंदरी तीच महादेवी शाबरी संशयात मुळी नसे। बगलामुखी भ्रामरी सर्वबाधाहरणी भुवनेश्वरी चंद्रिका चामुंडा चक्रेश्वरी चतशृंगीचे देवी ती। शाकिनी डाकिनी महापिशाचिनी सप्तमातृका 64 योगिनी रुद्राणी आकाश निवासिनी मुंडदालाधारिणी मधुकैटबादी सातहरी त्या सर्वासी संहारी म्हणून नामे सातेरी जगी प्रसिद्ध जाहली। भवानी दे तुळजापूर रेणुकेचे माहुर अंबाबाईचे कोल्हापूर अंबेजोगाईचे योगिनीचे। साडे दीन पीठती देवीची एका विनपीठे शक्तीची तीच स्थाने श्री शाबरीची। पुण्यक्षेत्रे भूमीवरी जैसे धैर्य साहस उद्यम बुद्धी शक्ती पराक्रम 6 गुण हे सर्वोत्तम तेथे जी देवी नांदते। नाथपंथी सिद्ध 84 त्याची स्तविले नित्य तिजासी अष्टसिद्धी प्राप्त झाल्या तासी देवीच्या कृपेने। ब्रह्मांडाचा खेळ मांडी खेळी खेळी आणि सोडी उगवी वाढवी तुझी तोडी लीला करी धारण नवदुर्गा सप्तवारसा या रूपाने विश्व पसारा परशिला तिने सारा ऐसे सर्वथा ती। पूजा पूजक पूजन ध्येय ध्याता ध्यान कर्म भक्ती आणि ज्ञान अशा त्रिपुटी अनेक अनेक शब्द अनेक वृत्ती अनेक वाद अनेक कृती परंतु यातील मूळ तत्वती शाबरी देवी जाणावी। त्रिविध दुःख निवारणी त्याची परमानंदी स्थिती करुणी दोन्ही अंगे दे मुक्तीची जाणी तिच्या कृपेने लाभती। नवनाथाची केली उपासना दिव्य शक्ती लाभली त्यांना त्याचीच ही गुप्त प्रार्थना स्तोत्र रूपे प्रकटली। भजन पूजन नामस्मरण भक्तीची मुख्य 3 साधन ध्यान आणि स्तोत्र पठन नित्य नेमी करावे। श्रद्धा असावी सबळ देसी श्रद्धा तैसे फळ श्रद्धे वाचुनी भक्ती निष्फळ। श्रद्धा बैठक जीवनाची देवऋण आणि पितृऋण समाज ऋण राष्ट्र ऋण कोणी जाऊ नये विसरून तीच सेवा देवीची। प्रयत्न देथे प्रगती आळस देथे आपत्ती हे करून ठेवावे चित्ती कर्तव्य कर्म करावे। शरीर आणि चंचल मन यावर ठेवाने नियंत्रण आहार विहार भाषण प्रमाणात असावे। ठेवून नित्य शुद्ध आचरण मनापासून करी प्रयत्न त्याच्यासी देवी होय प्रसन्न आणि इच्छले दिसतसे। यत्यपरात परा नाही धर्म सत्य सत्य शरीर मर्म या धर्माचे कर्म हे महापातक जाणावे। सदा सर्वदा सत्य वदावे सत्य ते हे गोड असावे गोड परंतु असत्य नसावे सनातन धर्म असासे। व्याघ्र वाहन लाल वसन विंध्याग्रे वास्तव्यस्थान तरी त्रिलोकी करी भ्रमण तिच्या चरणी प्रमाण। फल्गुन निधी गयेची सरस्वती दी प्रयागची त्या दोन्ही गुप्त गंगाची स्नाने घडती स्मरण मात्रे। त्रिशूल खड्ग चक्र गदाधरणी अज्ञान निमित्त हारिणी साक्षात सूक्ष्म रूपिणी विघ्ने निवारी सर्वही। निर्लेप निर्विकारी जी स्थूल सूक्ष्म स्थिरचरी प्रत्यक्ष ब्रह्मचे शाबरी चैतन्य रूप राहतसे। आकाश वायू अग्नी पाणी आणि मेदिनी पंचक्रोशाची वंचातुनी तीच आत्मशक्ती संचारी। तिचेच करावे चिंतन देवीमय भावे आपण
तेव्हाच कुंडलिनी जागृत होऊन साक्षात्कार होतसे. ऐसे ब्रह्मचिंत आत्मचिंतन जे जे करीते रात्रंदिन तेची जे गे धन्य धन्य जन्म मरण न येत्यास. देवीचे रूप आठवावे तिच्या पुढे नम्र भावे दोन्ही हात जोडावे आणि मागावे मागणे. शरण त्रिवार शरण दुःख दारिद्र्य दूर करुण आयुष्य आरोग्य धन देय माते उदंड. भार घालून तुझ्यावरी वागतो मी या संसारी अपराध होते कितीतरी क्षमा मागावी असावी. अशुभ टळावे मंगल व्हावे सौभाग्य गृहदार सुख मिळावे. मनशक्ती वाहन सुख असावे संतती होय सद्गुणी. त्रिदोषांचे भावे शमन क्षयकुष्ठादी रोगदारुण भय शत्रु हे निवारुण आनंदी आनंद करावा. तू अससी कल्पलता इच्छिले देई आता आणि धुर्णी माझा हाता सन्मार्गाने चालावी. जादू टोना जारण मारण सर्वारिष्ट क्लेश नष्ट करुण रोगव्याधी दूर ठेवून सुखरूपी ठेवी सर्वांना. ऐही जीवनात व्हावे प्रगती अध्यात्म ज्ञानाची व्हावी प्राप्ती हेची दान देय देवी निरंतर तुझी कृपा असावी. शरी वरद हस्त ठेवी हेच मागणे असे तुझ्या ठरी. ग्रहपीडा आणि भूतबाधा यावरणी उपाय साधा. लाल दोरा गळात बांधा त्यावरी मंत्राने मंत्रुणे देता. एकांती आणि जीवने जीवने असे रजनी. मंत्र जपावा मनीच्या मनी देवी रक्षील निश्चये. कार्य भावया निर्विघ्न प्रिय व्यक्तीचे भावया दर्शन. स्पर्धेत मिळावे अश म्हणून स्तोत्र जवळ बाळगावे. कामकाजात मिळता सुयश सर्वलोक भावया वश. आणि निघताना प्रवासात स्तोत्र सन्निध असावे. नित्य प्रत्येक मंगळवारी आणि नेमिने शुक्रवारी दिवसातून एकदा तरी स्तोत्र अवश्य वाचावे. देवी भक्तीचे प्रचारासाठी जोही स्तोत्रे इतरांना वाटी महत्पुण्य तो बांधी गाठी देवी कृपा होतसे. शाबरी कवच दे पुरातन त्याचाच आधार घेऊन मराठी स्तोत्र केले निर्वाण. म्हणे मिलिंद माधव शके 19 वर्षी मार्गशीर्ष मास कृष्ण पक्षी सप्तमी शुक्रवार दिवशी स्तोत्र पूर्ण झाले हे. इति श्री देव्यार्पणमस्तु. श्री शाबरी देव्यै नमो नमः.